हे स्क्रीनवर जे ती तीन मुलं तुम्ही बघत आहात, हे तीन मुलं एका बासरीसाठी भांडत आहेत. आता ही बासरी नेमकी कोणाची आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. हे कोडं तुम्हाला सुटतंय का बघा. जर हे कोडं तुम्हाला सोडवता आलं तर तुम्हाला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न देखील सोडवता येऊ शकतो. या कोड्यामध्ये काय आहे की अनेश हा जो मुलगा आहे हा सगळ्यात गरीब मुलगा आहे. ही जी कारला आहे ही कारला, या कारलाने ही बासरी बनवलेली आहे आणि हा जो आर्टिन आहे हा आर्टिन एक उत्तम बासरी वादक आहे. या तिघांचं भांडण ह्या एका बासरीसाठी सुरू आहे. आता ही बासरी नेमकी कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. पण याचं कोडं सोडवत असताना तुम्हाला थोडंसं सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे की नेमकं न्याय कोणाला द्यायचा, का द्यायचा आणि त्याचा न्याय त्याला दिला गेल्यानंतर त्याचा काही त्याच्यामधून उत्कर्ष होणार आहे का किंवा त्याचा काही विकास होणार आहे का, या प्रश्नाकडे देखील तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यामुळं या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना किंवा ही बासरी कोणाला द्यायची हे शोधत असताना तुम्हाला न्यायाच्या भूमिकेमधून बघायचं आहे आणि तुम्हाला न्यायाधीश व्हायचं आहे. आता ही बासरी जी आहे, अनेक लोक म्हणतील की का अनेश खूप गरीब आहे त्याला दिली पाहिजे. अनेक लोक असं म्हणतील की बासरी ही कारलाला दिली पाहिजे कारण तिची मालकी त्याच्यावरती आहे, कारण तिने ही बासरी बनवलेली आहे. आणि अनेक लोक असं म्हणतील की आर्टिन हा या बासरीचा उत्तम वादक आहे, त्याला ही बासरी दिली पाहिजे कारण त्या बासरीचा उपयोग होईल. पण नेमकं सामाजिक न्यायाच्या भूमिकेमधून ही बासरी नेमकी कोणाची आहे याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. याला कुठला सिद्धांत तुम्ही लावू शकाल, याला कुठली कारणं तुम्ही देऊ शकाल आणि ती बासरी ज्या व्यक्तीला दिली गेलेली आहे त्या बासरीचा वापर भविष्यामध्ये चांगला कोणाचा होऊ शकतो आणि कोण त्याचा स्वतःचा उत्कर्ष करून घेऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला परफेक्ट सोडवता आलं सैद्धांतिक दृष्टिकोनातून तर परफेक्टली तुम्हाला इथे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतो. पण हा प्रश्न सोडवत असताना तुम्हाला काही सिद्धांताचा आधार घ्यायचा आहे, काही वैचारिक गोष्टींचा आधार घ्यायचा आहे आणि काही जे आदर्श गोष्टी आहेत ज्या ज्युडिशियरीसाठी खूप महत्त्वाच्या असतात त्या आदर्शांचा देखील आधार तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. बघूया तुमचं नेमकं उत्तर काय येतं आणि तुम्ही नेमक्या कोणत्या सिद्धांताचा आधार याच्यासाठी घेऊ शकता आणि हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. नेमकं तुमचं उत्तर काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगूया. मग आपण तुमच्या उत्तरावरती स्वतंत्ररित्या याच्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आपण स्क्रीनवरती घेऊन त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तर लावा डोकं आणि सोडवा हा प्रश्न की नेमकी ही बासरी कोणाची आहे.